जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. पहिल्यांदाच स्वामी विवेकानंदांवर ज्ञान आणि ध्यान आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघतो आहोत. आजवर असा एकही प्रयोग झालेला नाही. ही स्वामींचीच इच्छा असावी की हे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे साध्य होतात आहे. आपण बघितलं की नरेंद्रनाथांवर आभाळ कोसळलं होतं. त्यांचे वडील गेले होते आणि त्याच्यातही वडील कर्जबाजारी होते. ही गोष्टही लक्षात यायला वेळ लागला नाही. कर्जदारांचे येणं वाढलं होतं आणि त्याच वेळेला नातलग सुद्धा ही जागा आम्हाला मिळावी, हे घर आम्हाला मिळावे म्हणून दावे त्यांच्यावर ठोकत होते. याच वेळेला कुठली परिस्थिती होती, पण त्या परिस्थितीतून ही शिकण्याची धडपड आणि जिद्द किती असावी. स्वामी विवेकानंदांनी लॉला ऍडमिशन घेतले आणि लॉच्या महाविद्यालयात ते जाऊ लागले. इथे नोकरीसाठीही ते भटकत होते आणि आपल्याला आता पुढचं शिकायचंय, वकिलीसाठी झगडायचंय, कारण हा एक त्यांचा परंपरागतच पेशा होता. तर त्याच्यामुळे ही विद्या आपल्याला घ्यायलाच हवी, संपादन करायला हवी. म्हणून आता त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे बरेच श्रीमंत मध्यमवर्गीय मित्रमैत्रिणी त्यांना मिळाले. कुणी जेव्हा डबा आणायचं किंवा त्यांना आपल्या घरी बोलवायचं तेव्हा काहीतरी खायला ते देत असत. कारण कुठेतरी या मित्रमंडळींना त्यांच्या परिस्थितीची जाणीव झाली होती. दिवसेंदिवस त्यांचे शरीर कृश झालं होतं, डोळे खोल गेले होते, पोट असं आत, जसं ज्याला अन्न मिळत नाही त्याचं पोट बघा असं आत येत जातं, हात पाय असे कृश होतात. तशीच त्यांची स्थिती झाली होती, अत्यंत दयनीय स्थिती. आणि जो त्यांचं नेहमीचं वागणं बोलणं होतं तेही थोडस बदललं होतं. कुठेतरी ते आता एकटे एकटे राहत होते, पण नैराश्य मात्र कदापिही त्यांच्या चेहऱ्यावर कुठे दिसत नव्हतं. अशा परिस्थितीत कुणी जर त्यांना काही देत असेल त्यावेळेला त्या वस्तूकडे बघून त्यांना आपल्या आईची आठवण यायची, आपल्या भावंडांची आठवण यायची. वाटायचं मी हे कसं घेऊ, माझी आई उपाशी असेल, माझ्या भावंडांना ही वस्तू मिळत नाही, मी कसं हात लावू. आणि म्हणायचे की नको हा मला, मी खाऊन आलोय घरून. आणि घरी गेल्यावर आईनं स्वतःच्या वाटणीचं त्यांच्यासाठी ठेवलेलं असायचं. ती म्हणायची बिले खाऊन घे. नको आई, भूक नाही, मी बाहेरून जेवून आलोय. म्हणून जे आईनं ठेवलेलं असायचं त्याला सुद्धा ते अतिशय नम्रपणानं नकार देत. हा प्रसंग जेव्हा वाचत होते तेव्हा डोळ्यातनं नुसतं पाणी येत होतं. किती प्रेम आपल्या आईवर, आपल्या भावंडांवर, की त्यांच्या मुखात घास जावा, मी उपाशी राहिलो तरी चालेल. लहानपणी माझ्या आईनं मला एक गोष्ट सांगितली होती. जळगावच्या एका घरात तिच्या शेजारचंच कुटुंब. तर आई वडील दिवसभर रांधायला काम करायला वाडीत जात आणि परिस्थिती त्यांच्या ज्या शेजारच्या कुटुंबाची होती ती खूप गरिबीची होती, अतिशय गरिबी. अगदी मोजून भाकरी तयार केल्या जायची आणि अर्धी अर्धी भाकरी ठेवल्या जायची की मुलांसाठी, मुलं शाळेतून येतील तेव्हा संध्याकाळच्या वेळेला ती भाकरी खातील. तर आई मला म्हणाली की ती मंडळी खेळत होते,
तिने माझघरात गेली, तिने ती भाकरी अर्धी पाहिली आणि अर्धी भावाची होती. तिने आईला सांगितलं, माझा भाऊ येईल ना, त्याला वाढायचंय. आई म्हणाली की का ग, तू तर सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, तू आता तुझी भाकरी नाही खात का? म्हणाली नाही ग, त्याला खूप भूक लागते. त्याच्या वाटणीची तर त्याला ठेवलीच आहे, पण माझ्याही वाटणीची मी त्याला ठेवते, भूक लागते ना त्याला. ही गोष्ट माझ्या मनावर त्याचा इतका परिणाम झाला. आणि आज सहज मी तुम्हाला विचारते की जे गरीब मंडळी असतात ना, त्यांना प्रेम असतं कुठेतरी आपल्या भावांबद्दल, बहिणीबद्दल. एक वात्सल्य, एक जिव्हाळा, एक ममता असते. आणि जितकं मग त्या घरात पैसा येत जातो, अगदी एक घर नाही, 2 आणि 3 घरं होतात. बँक बॅलन्स रगड असतो, अंगा खांद्यावर सोनं येतं, आणि मग हे नाते आपोआप विसरायला होतात की नाही? मला तुम्ही अंगठे दाखवू शकता का? सहमत आहात माझ्याशी? मग तो भाऊ, मग ती बहीण कुठे जाते? मग त्या बहिणी बहिणी कुठे जातात? मग आई वडिलांचं च्या बद्दलची जी आस्था असते, जे प्रेम असतं, ते मुलांचं कुठे जातं? घराघरात हे दृश्य आपल्याला बघायला मिळतं. आज बिटवीन द लाईन्स स्वामी विवेकानंद आपल्याला खूप काही देतात आहे, खूप काही शिकवतात आहे. आपल्या ज्ञानाची कवाडं उघडतात आहे, आपल्या जाणीवांचं क्षेत्र विस्तृत करतात आहे, आपल्याला सांगतात आहे याच्यावर विचार करा. आपण काल बघितलं की विश्वनाथ दत्त जे कमवत होते त्याच्याही पेक्षा खूप खर्च करत होते. का कर्जबाजारी झाली? याचं कारण हेच ना, की जे तुम्ही मिळवता त्याच्याही पेक्षा जास्त खर्च करता. अनेकांना सवय असते की स्वतःचं शो ऑफ करणं. खूप जण तुम्ही बघितले तशी माणसं, खूप अशी माणसं असतात, अशा स्त्रिया असतात की ज्यांची ऐपतही नसते, पण ते खूप खर्च करतात आपल्या राहण्यावर, आपल्या जगण्यावर. आणि मग एक अशी वेळ येते की ते कर्जबाजारी होतात. असे अनेक उद्योजक आहेत. पण हा आपला एंटरप्रेन्योरशिपचा विषय नाही, तर त्याच्यामुळे मी त्या भागांवर, त्या विषयावर बोलणार नाही. पण इथे दत्त कुटुंबाचंच उदाहरण देते. बहिणाबाईंनी एक खूप सुंदर बहिणाबाईंच्या ओळी आहेत. त्याच्यातला मतितार्थ आहे की घरावर चढलेले कौलं दिसतात. असं ओळ आहे की घरावर कौले चढलेली सर्वांना दिसतात, पण कौलावर चढलेले कर्ज मात्र कोणालाच दिसत नाही. किती सुंदर ओळी आहेत या. कौलावर चढलेलं कर्ज कोणालाच दिसत नाही, कोणालाच समजत नाही. आणि मग या कुटुंबाचं असंच झालं की ज्या लोकांना आसरा दिला होता, आश्रय दिला होता, ज्या लोकांची सोय या कुटुंबानं केली होती, त्याच सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी दावा साधला आणि कोर्टात खेचण्याचा प्रयत्न केला. ही केस स्वामीजी लढले आणि जिंकले. आई खरं तर हतबल झाली होती, आईला काहीच कळत नव्हतं काय होतंय. पण आता कुठेतरी दिलासा मिळाला की चला, पोटाला भाकरी नाही पण डोक्यावर घर आहे, डोक्यावर सावली आहे. आपलं जेव्हा घर आपल्या जवळ असतं ना, तेव्हा आपल्याला त्याची त्याची किंमत कळते की चला, मी माझ्या घरात राहते. कारण भाड्याचं घर किंवा घर नसणं या गोष्टींची आपण कल्पनाच करू शकत नाही. आता दुसरा प्रश्न होता की 2 वेळच्या जेवणाचा. ते गेले परमहंसांकडे. गुरुदेव, काही करा हो, मला आता बघवत नाही, समजत नाही. माझ्या भावंडांचं, माझ्या आईच्या 2 वेळच्या जेवणाची समस्या सोडवा हो. ऐका माझं, तुम्हीच मला मदत करू शकता, तुम्हीच मला यातून काढू शकता. गुरुदेव, कराल ना मला मदत? परमहंसाने खांद्यावर हात ठेवला. अरे, मी कित्येदा तुला म्हणतोय की तू माऊलीकडे जा. ती जगत जननी आहे. तू तिला विनंती कर, तिला सांग तुझं गाऱ्हाणं, ती ऐकेल. नाही गुरुजी, मी नाही म्हणणार तिला, तुम्हीच सांगा तिला.
अरे पण तिनंच मला सांगितलंय ज्यानं त्यानं आपलं गाऱ्हाणं गावं. मी नाही रे सांगू शकत. ती तुझं ऐकेल आणि तुला मदत करेल. जा तू. 2.5 वर्ष त्या आश्रमात येऊन सुद्धा स्वामीजी मातेच्या मंदिरात गेलेले नव्हते. आणि आता 2.5 वर्षांनी पहिल्यांदा रात्रीच्या प्रहराला धीर करून मनाचा ते त्या मंदिरात गेले. मंदिरात पाय ठेवताच त्यांना दिसलं ते जिवंत रूप मातेचं. आणि माता त्यांच्याकडे बघते. हे माता त्यांच्या मुखातून निघून गेलं. ज्ञान दे, वैराग्य दे, विवेक दे. हे जगत जननी मला ज्ञान दे. डोळ्यातनं आसवं यायला लागले. कित्येक वेळ प्रहर उलटून गेला. ते तिथेच होते. ते मातेकडे आणि माता त्यांच्याकडे नुसते बघत होते. आणि आता बाहेर खाकरल्याचा आवाज आला. त्यांना जाणीव झाली स्वतःच्या अस्तित्वाची. अरे आपण मंदिरात आहोत. गुरुजी वाट बघतात आहे म्हणून बाहेर आले. परमहंस त्यांच्याकडे बघत होते. मागितलं मातेला? काय? अरे तू मागणार होता ना तुझ्या कुटुंबाचा चरितार्थ व्यवस्थित चालावा म्हणून. गुरुजी मी विसरलो हो. मग काय मागितलं? मी त्यांना वैराग्य, विवेक आणि ज्ञान मागितलं. अरे हे काय केलंस? तुझ्या कुटुंबासाठी माग की. जा पुन्हा. पुन्हा मंदिरात आले. पुन्हा देवीनं त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. त्यांनी देवीच्या डोळ्यात बघितलं आणि पुन्हा म्हणाले, हे माते मला वैराग्य दे, विवेक दे, ज्ञान दे. पुन्हा डोळ्यात नासवं. थोड्या वेळ प्रार्थना केली. पुन्हा बाहेर आले. परमहंस बाहेर उभेच. आता तरी मागितलंस ना? नाही गुरुजी, नाही निघालं तोंडातून. अरे कशी रे तुझी अवस्था? तू तुझ्या आईकडे नाही मागणार तर कुणाकडे मागणार? जा पुन्हा. आता तरी नीट माग, डोकं तळ्यावर ठेवून. हो गुरुजी. पुन्हा माते समोर उभे राहिले आणि पुन्हा तीच अवस्था. हे माते मला वैराग्य दे, विवेक दे, ज्ञान दे ग, ज्ञान दे. आणि त्या क्षणी त्यांना परमहंसांची गोष्ट आठवली की परमहंसांनी त्यांना सांगितलं होतं की एक माणूस, त्याच्यावर राजा प्रसन्न झाला आणि त्या राजाला काय मागायचं तर तो म्हणाला मला दुधी भोपळा द्या. आणि कुठेतरी ही जाणीव झाली की आपण मातेकडे येतोय आणि मुठभर अन्नाची याचना करतोय. हे आपल्या पुरुषार्थाला शोभतं का? आपण केवढी मोठी चूक करतोय. मातेकडे मागून मागून काय मागतो तर अन्न. नको. लाज वाटते मला माझी शरम वाटते. मी असं करायलाच नको. आणि आता हळूच माघारी वळतात. परमहंस हसत असतात. त्यांना आता कळतं. ते म्हणतात तुमचाच डाव होता ना मला विसरायला लावायला. परमहंस हसतात. नोरेनच्या पाठीवर हात ठेवतात आणि म्हणतात की तू माझ्या कसोटीत पास झालास. मी तुमच्या कसोटीत पास झालो, पण घरचं काय? खातील काय? अरे नोरेन, त्यांना कधीही वस्त्र आणि अन्न कमी पडणार नाही. त्या रात्री स्वामीजी त्यांना म्हणतात, परमहंस देवीची भजनं मला शिकवा. आणि रात्रभर ते प्रार्थना आळवीत असतात. दुसऱ्या दिवशी मंदिराच्या बाहेर एका कोपऱ्यात ते झोपलेले असतात.
आणि तिथे वैकुंठनाथ संन्याल हे गृहस्थ येतात. परमहंस अगदी खूप आनंदाने त्याला सांगतात, वैकुंठनाथ तुला माहितीये कोण आलंय आपल्या इथे? हा बघ, नरेन आहे, नोरेन, माझा शिष्य. अरे 2.5 वर्ष झालं रे तो मातेच्या मंदिरात जात नव्हता, काल मात्र पहिल्यांदा मंदिरात गेला. आणि इतके त्याच्या समोर प्रश्न होते रे, पण त्यांना काही मागितलं नाही. त्यानं देवीला म्हटलं, ज्ञान दे, वैराग्य दे, विवेक दे. अरे असं शोधूनही सापडणार नाही रे असा नोरेन सारखा. माझा हा खूप लाडका आहे रे, माझा खूप आवडता आहे रे. काय सांगू, परमेश्वराची या मातेची माझ्यावर किती कृपा आहे. काल रात्रभर आम्ही एक गाणं आळवीत होतो. त्याचे बोल होते, त्वम ही तारा. हे भजन आम्ही गात होतो आणि त्याच्या सुंदर कंठातून मी ऐकत होतो. काय सुंदर गातो रे हा. बघ, रात्रभर जागला ना, आता त्याला झोप लागलीये, जागा येतो. जागृत अवस्था त्याच्यातली पूर्णपणे, त्याची चेतना, त्याची जागृत अवस्था, या दृष्टीनं तो जागा आहे. बघ किती सुंदर दिसतोय तो. बघ तस तू रूप, बघ तर खरी विश्वनाथ, बघ तर खरी. आणि ते त्याच्याकडे बघत असतात. ते इतकं सुंदर रूप असतं स्वामी विवेकानंदांचं. थकून झोपलेले असतात, पण ते रूप त्याच्यावरून अगदी नजर अशी त्यांची बाजूलाच होत नाही. आणि थोड्या वेळानं 4चा प्रहर असावा, ते उठतात. तेव्हा परमहंस आणि संन्याल, वैकुंठनाथ संन्याल आत बसलेले असतात. आता तो जो कश असतो ना, तो कश ते ओढतात. चिलीमचा कश. परमहंस जेव्हा केव्हा त्यांना जाग येते तेव्हा ते कश ओढतात. आणि नरेन, ये इकडे, हा कश ओढ. ते खूप संकोच करतात. नाही नाही परमहंस, मला नको. कारण परमहंसांच्या याच्यात उष्ट्याची कल्पना काय असते, की जर तुम्ही त्यांना टाकून आधी दुसऱ्यांना जर जेवण वाढलं तर ते म्हणतात ते उष्ट आहे अन्न, मी खाऊ शकत नाही. आणि त्या दिवशी मात्र तो कश घ्यायला ते आग्रह करतात की नरेन तू हा कश घे. ते म्हणतात नकोय मला, मला खरंच परमहंस नकोय. अरे तुझ्या मनात कुठले विचार सुरू आहे? तू आणि मी वेगळा का आहोत? हा कश घे. आणि अगदी जबरदस्तीने नोरेनला तो ती जी चिलीम असते त्याचा कश ओढायला ते सांगतात. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं एका पातळीवर. विवेकानंदांचं आणि परमहंसांचं असावं तसं. रात्री 8 वाजता ची वेळ असते आणि तिथून दक्षिणेश्वराच्या मंदिरातून आता त्यांना आपल्या घरी परतायचं असतं. इथे संन्याल सुद्धा त्यांच्या सोबत येतात आणि ती वाट तुडवत तुडवत आता ते काहीतरी बोलत असतात. नरेंद्र त्यांना सांगतात, अगदी पहिल्या भेटीपासून माझ्यावर निरंतर विश्वास ठेवणारे ठाकूर हे एकटेच आहेत. माझी आई आणि भावंडही नाहीत. इतकं निर्मळ प्रेम करणारी ही पहिलीच व्यक्ती. बाकी जीव कुठेतरी त्यांना वाटत असतं आणि तो स्वार्थ आड येतो. पण इतकं निस्सीम प्रेम, निखळ प्रेम, निरागस प्रेम करणारी ही परमहंस माझ्या आयुष्यातील एकच व्यक्ती. परमहंसांबद्दल ते बोलत असतात. तो रस्ता कटतो, ते घरी पोचतात. थोड्याच दिवसात म्हणजे 1885चा तो काळ असेल, फेब्रुवारी महिना. नरेंद्रना हेडमास्टरचा जी पोस्ट असते ती मिळते. ते एका शाळेत मुख्याध्यापक होतात. फेब्रुवारी 1885ला नोकरी मिळते आणि मे महिन्यात आता त्यांच्या निदान पोटाचा तरी सवाल जो असतो तो मावळला असतो. ते प्रश्न निकालात निघालेले असतात. घरी जे काही आणतात त्याच्यातून त्यांचं घर चालत असतं.
पण ही नोकरी फेब्रुवारीमध्ये मिळालेली नोकरी मे मध्ये त्यांना सोडावी लागते, कारण त्यांना, मी थोड्या वेळात करते प्लीज, अर्ध्या तास, कारण त्यांना आता कळतं की आपल्या गुरूंना कर्करोग झालाय, घशाचा त्रास सुरू झालेला असतो, आणि यासाठी त्यांचा जो प्रश्न आहे हा आपल्याला त्याच्यावर, त्यांचा जो आजार आहे त्याच्यावर नक्कीच आपल्याला त्याची सेवा करायला हवी. आणि म्हणून ते आता आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये स्वतःचं योगदान द्यायला लागतात. हा जो काळ आहे, म्हणजे त्यांना कर्करोग होतो, त्याच्यानंतर 1.5 वर्ष त्यांना बोलताही येत नाही, पण त्याही आवाजात ते नॉरेनशी आणि बाकी 14 शिष्यांशी बोलत असतात. रोग वाढू लागतो आणि शारदा देवी आणि नॉरेन आता दिवस रात्र आपल्या गुरूंची सेवा करत असतात. बाकी शिष्य म्हणतात, परमहंसांनी हे मुद्दाम ओढवून घेतलं असेल, कारण त्यांना काहीतरी अद्भुत गोष्टी होणार आहेत, काहीतरी देवीचा आणि परमहंसांची योजना असावी, आणि म्हणून हे झालं असावं. पण त्यावर नोरेन सांगतात, आणखीन तुम्हाला काय म्हणायचंय? नाही नाही, ते परमेश्वरी तत्व आहे ना परमहंस. ठीक आहे, ते परमेश्वरी तत्व आहे, त्यांना देवत्व आहे हे मी मानतो, पण देहत्वही आहे. आणि तुम्ही जे म्हणता आहात त्यांनी ओढवून घेतलंय आणि काहीतरी चमत्कार होणार आहे, याच्यातून ते बाहेर येणार आहे, कृपा करून या विषयावर आता बोलू नका आणि असले विचारही करू नका. हा कर्करोग आहे. तुम्ही जर असे काहीतरी बोलत असाल की आता ते बाहेर येणार आहेत आणि असं काहीतरी चमत्कार घडणार आहे, तर असं होणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते या स्टेजला आहेत आणि ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात होणार आहे, होते आहे. म्हणजे त्यांचे विचार बघा, की कोणी जर अंधश्रद्धा असेल तर त्यावेळेला आपल्या गुरूंच्या बाबतीत सुद्धा ते वैज्ञानिक दृष्टीनंच बोलत होते आणि ते ठासून सांगत होते की कृपा करून असे उगाचच काहीतरी विचार त्याचा परामर्श काढू नका, तुम्ही त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करा. मला वाटतं मला काय सांगायचंय त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतात आहे, हो की नाही? मला फक्त अंगठे दाखवू शकतं की विवेकानंदांना काय सांगायचंय. की खूपदा असं काहीतरी होतं की चमत्काराच्या गोष्टी आपण करतो की नाही नाही याची हा रोग झालाय पण काहीतरी चमत्कार होईल. तर सायंटिफिकरित्या वैज्ञानिक दृष्ट्या आपल्यालाही विचार करायला पाहिजे की देवत्वाच्या बाबतीत आपण बोलतो, पण देहत्वही आहे आणि एक दिवस आपल्याला यातून जाणंही आहे, मग तो व्यक्ती कोणीही का असेना. इथे स्वामी विवेकानंदांनी आपले डोळे उघडलेले आहेत. मास्टर्स, आज गुरु गोविंद सिंग जयंती आहे. मी सर्वप्रथम गुरु गोविंद सिंगांच्या चरणी स्वतःचं डोकं ठेवते, स्वामींचा आशीर्वाद मागते आणि आजच्या सेशनला, ध्यानाच्या सेशनला, संध्याताई आपला ऑडिओ बंद करा, ध्यानाच्या सेशनला सुरुवात करते. आपल्याला विनंती करते, आपले चष्मे हळुवारपणे बाजूला ठेवावेत. शांतपणाने आपले सुंदर डोळे हळुवार मिटावे. इतकी प्रचंड ऊर्जा आपण जेव्हा बसता तेव्हाच आपल्याला जाणवते. ते पूर्ण सेशनभर ही कृपा स्वामींची आहे. आपल्याला हे सगळे व्हायब्रेशन जाणवतात आहेत मास्टर्स.
आवाहन करते। गुरु गोविंद सिंह, स्वामी विवेकानंद, परमहंस आणि माता शारदा देवी आपण या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप झालेल्या मास्टर्स, ही ऊर्जा प्रचंड आहे। या क्षणी संपूर्ण शरीर शांत झालेलं आहे। एक दीर्घ श्वास आत मणिपूर चक्रापर्यंत आणि ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा, गुरुतत्वाची ऊर्जा आपल्या शरीरभर पसरलेली आहे। मास्टर्स, ही ऊर्जा प्रचंड आहे। फील करा। आपल्या संपूर्ण शरीरात हा भगवा रंग पसरलेला आहे। सोनेरी आणि भगवा आपल्या ऑरामध्ये हा रंग बघा मास्टर्स। एकदम शांत व्हा। अजून शांत व्हा मास्टर्स, अजून शांत। हुक्म रजाए चलना, नानक लिखिया नाम। एक ओंकार सतनाम, करता पुरख निरभव निर्वैर, अकाल मूरत अजूनी सैभव। गुर प्रसाद जप आद सच, जुगाद सच, है भी सच, नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे, जे सोची लखवार। चुपे चुप न होवे, जे लाए रहा लिवतार। भुखिया भुख न तेरी, जे बन्ना पुरिया पार। सहस सियाणपा लख होई, ता इक न चले नाल। किव सचियारा होए, किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाए चलना, नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम, करता पुरख निरभव निर्वैर। अकाल मूरत अजूनी सैभव। गुर
प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोची लखवार चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतार। भुखिया भुख न उतरी जे बन्ना पुरिया पार। सहज सियाण पलख होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभव। गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोची लखवार चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतार। भुखिया भुख न उतरी जे बन्ना पुरिया पार। सहज सियाण पलख होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभव। गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोची लखवार चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतार। भुखिया भुख न उतरी जे बन्ना पुरिया पार। सहज सियाण पलख होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभव। गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचे सोच न होवे जे सोची लखवार चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतार। भुखिया भुख न उतरी जे बन्ना पुरिया पार। सहज सियाण पलख होई ना इक न चले नाल किव सचियारा होई किव कूड़े टुटे पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता
पुरख निरपौ निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसे भी सच। सोचे सोच न होवे जे सोचे लखवार चुपे चुप न होवे जे लाए रहा निवतार भुखिया भुख न उतरे जे बन्ना पुरिया पार सहज सियाणपा लख होई ना इक न चले नाल किव सचियारा होए किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निरपौ निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसे भी सच। सोचे सोच न होवे जे सोचे लखवार चुपे चुप न होवे जे लाए रहा निवतार भुखिया भुख न उतरे जे बन्ना पुरिया पार सहज सियाणपा लख होई ना इक न चले नाल किव सचियारा होए किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निरपौ निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद फील करा मास्टर्स, हा संपूर्ण ओंकाराचा ध्वनी आपल्या शरीरात प्रत्येक कणाकणामध्ये पसरलेला आहे। या क्षणी ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात। आपल्या संपूर्ण स्पायनल कॉर्डवर हा ध्वनी आणि प्रकाश खाली खाली उतरतोय। जस्ट फील इट मास्टर्स, जस्ट फील इट। जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसे
चले नाल किव सचियारा होए किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद फील करा मास्टर्स, आदि सच आपल्या स्पायनल कॉर्ड वरून हा प्रकाश है भी सच नानक होसे संपूर्णपणे भी सच सोचे सोचना खाली उतरतोय. जे सोचे रखवारे चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतार भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस सियाण पलख होई ना इक न चले नाल किव सचियारा होए किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसे भी सच सोचे सोच न होवे जे सोचे रखवारे चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतारे भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पा आपलं कर्म जे आहे ते हळूहळू स्वच्छ होतंय मास्टर्स, आणि खूप मोकळं मोकळं आपल्याला वाटतंय की जे गुरूंप्रती आई वडिलांप्रती काही चुका झाल्या असतील त्याचा जो रेकॉर्ड आहे तो स्पायनल कॉर्डवर असतो, तो हळूहळू कमी कमी होतोय. फील करा मास्टर्स, असे लेयर्स हळूहळू निघावे जसे आपल्या स्पायनल कॉर्ड वरून सगळ्यात वरचा जो लेयर आहे तो हळूहळू कमी कमी होतोय. जस्ट फील इट मास्टर्स, जस्ट फील इट. सहस सियाण पलख होई ना इक न चले नाल किव सचियारा होए किव कूड़े टुटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसे भी सच सोचे सोच न होवे जे सोचे रखवारे चुपे चुप न होवे जे लाए रहा लिवतारे भुखिया भुख न तेरी जे बन्ना पुरिया पार सहस सियाण पलख होई ना
एक ना चले नाल किव सचियारा होए किव कूड़े टूटे पाल हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मास्टर्स, ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संत गुरु गोविंद सिंगजी, स्वामी विवेकानंदजी, परमहंस आणि माता शारदा देवी यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपले हात आपल्या डोळ्यांवर घ्या. पाच, 4, 3, 2, 1, 0. आपले सुंदर डोळे हळूवार उघडा. आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वात सगळे ज्ञानी ज्ञानी आणि शाकाहारी झालेले आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, सैनिक, कामगार, कारागीर, इथल्या स्त्रिया सगळेजण सुरक्षित आहेत, चांगलं आयुष्य जगतात. आम्ही सगळे सुरक्षित आहोत, आम्ही सगळे आनंदी आहोत. कल्याण मस्त, कल्याण मस्त, कल्याण मस्त. तथास्तु तथास्तु तथास्तु. रोहिणी ताई, कोणाला बोलायचंय का? तुम्ही बघा प्लीज. बोला सुजाताताई. नमस्कार रुपाताई. खूप छान अनुभव आला. स्पायनल कॉर्डवर मला स्पंदनं जाणवली. अगदी म्हणजे बराच वेळ जाणवत होती असं व्हायब्रेशन्स, आणि तिकडे काहीतरी हालचाली होत आहेत असं जाणवलं मला. खूप छान, धन्यवाद ताई. आणखी कोणाला बोलायचं? रुचताई. हा बोला. नमस्कार. आज खूप स्पंदन होते आणि गुरु गोविंद सिंग असं हृदयात आहेत असं जाणवत होतं, आणि ते सगळा पांढराच प्रकाश दिसत होता हृदयामध्ये. धन्यवाद ताई, धन्यवाद. खूप छान झाला आज. धन्यवाद. मी रजा घेते. थँक्यू व्हेरी होते. मच. हॅव अ नाईस डे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.